बॉलिवूडमध्ये धुरंधर चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना पाकिस्तानची पाळमुळं हल्ल्याचं चित्र आहे। भारतात रिलीज झालेला चित्रपट पाकिस्तानची पाळमुळं कशी हलवू शकतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। याचं कारण आहे लॅरी टाउन। चित्रपटाची कथा ज्या लॅरी टाउन भोवती फिरते ते टाउन कराचीतील सर्वाधिक दाट लोकवस्तीचं ठिकाण आहे। लॅरी टाउनच्या कहाणीनं 21व्या शतकाच्या सुरुवातीला वेगळं वळण घेतलं होतं। हे वळण विनाशकारी होतं। या सगळ्या गोष्टीचा उलगडा आणि SP चौधरी असलम यांनी कसं धडाडीचं काम या दरम्यान केलं या सगळ्याचा लेखाजोखा धुरंधर चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतो। रहमान डकेत, मेजर इक्बाल, हमजा मजारी या सगळ्या गँगस्टरचा SP चौधरी असलम कसा काय ठरला याविषयी सखोल माहिती या चित्रपटात आहे। या सगळ्या गोष्टीमुळे लॅरी टाउन आणि या चित्रपटामुळे पाकिस्तानला होणारा त्रास याविषयी अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। शेकडो कोटी रुपयांची सध्या धुरंधर बॉक्स ऑफिसवर कमाई करतोय। हमजा मजारी म्हणून रणवीर सिंह सगळ्यांच्या मनात जागा निर्माण करत असला तरी देखील रहमान डकेतच्या भूमिकेत असलेला अक्षय खन्ना आपली वेगळीच छाप सोडून जातो। अर्जुन रामपालने मेजर इक्बालची भूमिका या चित्रपटामध्ये चोख बजावली आहे। SP चौधरी असलमच्या भूमिकेमध्ये आपल्याला संजय दत्त पाहायला मिळतो। हा चित्रपट लॅरी टाउनमध्ये थैमान घालणाऱ्या या सगळ्या वरील नमूद गँगस्टरच्या अवतीभोवती फिरतो। कराचीतील सर्वाधिक दाट लोकवस्ती असलेलं हे टाउन याची लोकसंख्या सुमारे 10 लाख आहे। विविध भाषा, संस्कृती आणि भौगोलिक पार्श्वभूमी असलेले लोक इथे राहतात, त्यामुळे इथे मिश्र संस्कृती दिसून येते। पूर्वी अंमली पदार्थांसाठी खूप प्रसिद्ध असलेले हे टाउन नंतर गरिबी, बेरोजगारी आणि राजकीय दुर्लक्षामुळे गुन्हेगारीचा पाया ठरलं। या टाउनमधून शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांची तस्करी याचे नेटवर्क तयार होऊ लागलं आणि त्यासाठी हे टाउन ओळखलं जाऊ लागलं। कराचीच्या राजकारणामुळे स्थानिक गुंडांचे हात अधिक मजबूत झाले। तेव्हापासून लॅरी टाउनवर नियंत्रण आणि खंडणीसाठी संघर्ष सुरू झाला, तो आजही कायम आहे। 2013-14 मध्ये ऑपरेशन लॅरी टाउन पार पडलं। पाकिस्तान रेंजर्स आणि पोलिसांनी मोठ्या प्रमाणात हे ऑपरेशन सुरू केलं। त्यानंतर लॅरीतील टोळी युद्ध मोठ्या प्रमाणावर आटोक्यात आलं, पण त्याचा अजूनही अंत झाला असा दावा कोणीही केलेला नाहीये। कराची पोलीस आणि पाकिस्तान रेंजर्सने उजैर बलोच नेटवर्क, रहमान डकेत टोळी आणि बाबा लाडला गटाला संपवण्यासाठी हे ऑपरेशन राबवलं होतं। सप्टेंबर 2013 मध्ये फेडरल सरकारने रेंजर्सना टार्गेटेड ऑपरेशन करण्याची परवानगी दिली होती। त्यानंतर मोठ्या प्रमाणात घरोघरी झडती, चकमकी, अटक आणि शस्त्रास्त्रे जप्त करण्याची मालिका सुरू राहिली। हा झाला चित्रपटाचा बॅकड्रॉप, जो खऱ्या घटनांवरच आधारित आहे। आता थोडक्यात जाणून घेऊ धुरंधर चित्रपटातील अभिनेत्यांनी ज्या गँगस्टरचे पात्र रंगवले त्या पात्रांविषयी अधिक। सरदार अब्दुल रहमान बलोच उर्फ रहमान डकेत याचे पात्र अक्षय खन्नाने साकारले। हा लॅरी टाउनमध्ये राहणारा एक पाकिस्तानी गँगस्टर होता। पीपल्स अमन कमिटी त्याने स्थापन केली होती। तो कराचीतील अंडरवर्ल्ड मधला एक डॉन होता। सरदार ओजर जान बलूच याचा तो चुलत भाऊ होता। तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। हमजा अली मजारी याचे पात्र रणवीर सिंह याने रंगवले आहे। हा बलूच भारतीय गुप्तहेर होता, म्हणजे कोड नेम द रॅथ ऑफ गॉड असे होते। शेवटी उघड होते की हमजाचे खरे नाव जसकिरत सिंग रंगी आहे, जो एक भारतीय कैदी होता आणि त्याला या गुप्त मोहिमेसाठी निवडण्यात आलं होतं। मेजर इक्बाल म्हणजेच अर्जुन रामपाल एका भारतीय जवानाचा छळ करताना दाखवण्यात आलाय। या जवानाच्या शरीरावर ठिकठिकाणी माशासाठीचा गळ टोचण्यात आल्याचं दाखवण्यात येतं। मेजर इक्बालचं पात्र प्रत्यक्ष जीवनातील इलियास काश्मीरी नावाच्या दहशतवाद्यावर आधारित आहे। संजय दत्तने धुरंधर चित्रपटात SP चौधरी असलमची भूमिका साकारली आहे। लॅरी टाउनमधील टोळ्यांचा बिमोड करण्याचं काम या अधिकाऱ्यावर सोपवण्यात आलं होतं। 1980च्या दशकात कराची पोलिसात ASI म्हणून सामील झालेले चौधरी अनेक वादात अडकले होते। 2014 मध्ये त्यांची TTP संघटनेच्या सदस्यांनी हत्या केली। आता जरा पाकिस्तान का बावचळल्यासारखा करतोय हे पाहूयात। पाकिस्तान आतापर्यंत आपल्या योजना, आपले शहर, आपली दहशतवादी वृत्ती लपवण्यात माहिर देश म्हणून ओळखला गेला। लॅरी टाउन हा मुंबईतील डोंगरीप्रमाणेच गँगस्टरचा अड्डा झालेलं ठिकाण आहे। डोंगरीतील गँगस्टरवाद आता संपला असला तरी आजही लॅरी टाउनमध्ये गँगस्टरच्या टोळ्या अस्तित्वात आहेत। धुरंधर चित्रपटाने लॅरी टाउन जसंच्या तसं कसं काय रेखाटलं असेल, किंवा या प्रश्नाने पाकिस्तानला का झोप येत नाहीये, तर याचं कारण असं आहे की भारतीयांना एवढी खडा माहिती कशी मिळाली या प्रश्नाने ते सडो की पडो झालेत। मात्र सामान्य पाकिस्तानी सिनेरसिकांना त्या पलीकडे जाऊन हा चित्रपट आवडलाय हे देखील उल्लेखनीय आहे। पाकिस्तानमध्ये हा चित्रपट धुमाकूळ घालतोय याचं कारण म्हणजे रहमान डकेतला कराचीच्या काही भागात लोकांचा मसीहा मानलं जातं। पाकिस्तानमध्ये कुठेही कोणत्याही चित्रपटात त्याचा असा उल्लेख कधीही झालेला नाही।
भारताने मात्र तसा सिनेमॅटिक अर्थ लावल्याबद्दल भारतीय कलाकारांचं विशेष कौतुक करायला पाहिजे अशी प्रतिक्रिया आता तिथे उमटतीये। विशेष म्हणजे भारतीय चित्रपटांवर पाकिस्तानात बंदी असताना रेडिट किंवा इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दुबईच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून चित्रपट पाहण्यावर भर देत पाकिस्तानी प्रेक्षक धुरंधरला प्रेम देतोय। भारताचे आपल्याकडे किती बारीक लक्ष आहे असे यातून आता पाकिस्तानला वाटू लागले। तिथे होणाऱ्या कारवाया, टोळी युद्ध, गँगस्टर प्रत्येकाची नखशिखांत माहिती भारताला सिने निर्मात्यांना कशी काय मिळू शकते, भारतीय गुप्तचर यंत्रणा किती सजग असतील याची जाणीव पुन्हा एकदा पाकिस्तानला या माध्यमातून झाली आहे। बाकी तुम्हाला या पाकिस्तानच्या धास्तीविषयी काय वाटतं आणि तुम्ही जर चित्रपट पाहिला असेल तर तुमची त्यावर प्रतिक्रिया काय आहे? चित्रपटातील कोणाचे पात्र तुम्हाला जास्त भावले हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजवर कार्यारंभ डिजिटलला फॉलो देखील करा। धन्यवाद।